नमस्कार. तर बघा आज मी स्वीटी दाजी आम्ही गेलतो गावात. तसं तर दाजी रोजच जातात, पण आज मी आणि स्वीटी पण गेलतो. कारण आहे ना, जे आपल्याला पापड सांडगे करायचे ना त्याचं सामान आणायचं होतं आणि त्याचबरोबर आपल्या घरातला किराणा पण आणायचा होता थोडा. तर दाजी काय म्हणाले की तू आणि ताई दोघीच जावा दुकानात. मी दवाखान्यात म्हणायला लागली बरं का दुकानात आणि सामान आणत. तर मी म्हणजे नाही का असं इतकं सामान आणि घेण्यासाठी दुकानात तिथं पहिल्यांदाच गेले. याच्या अगोदर गेलते ताई बरोबर कारकुळ किरकुळ असं काही पण आणायला. पण आज सामान घेऊन आले मी जी की आपल्याला सांगा आणि ही करायची ती. तर विषय काय झाला माहितीये का, जे आपलं पापड बनवायचे ना त्याच्यासाठी ना मला उडदाची आणि मुगाची डाळ पाहिजे होती. ती मी तिथं मागितली तर त्या भाभी काय बोलल्या की तुम्ही डाळ नेऊ नका, पीठ आहे आई तर पीठच घेऊन जावा चांगले. मी नको म्हणलं नाही का दळून आणले ती करायला बरं असतंय. तर म्हणल्या जी पीठ आहे ना ते आम्ही घरी पण वापरतो आणि इतकं भारी होते ना चांगले आणि आवडीने खातो. हा आयतं पीठ आहे तीच मला दाखवायचंय. आणि आज मी पहिल्यांदा बाजारात काय केलंय स्वतःहून. प्रत्येक वेळेस दाजींकडे चिठ्ठी लिहून द्यायची दाजी आणायचं, पण आज मी केलंय त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगाव आणि पीठ तुम्हाला दाखव. मेन महत्वाचं बाजाराचं नाही काय विषय हे असतोच आहे प्रत्येक वेळेस, पण पीठ आणले ना ते पीठ हा पुडा बरोबर आहे का ते मला तुम्ही फक्त सांगा. त्याच्यामुळे मी ही केलेलं आहे. पहिल्यांदा ही तायशाचं खायला निघलं बघा, मॅगी आणि हे ब्रश आणि मीठ निघले. आणि ही ना बघा आई मला सकाळी फोन केलेला. आई मला म्हणली की ताई आज मी येणार आहे कोंडीच्याला जायचे. तर आज उपवास आहे ना, आज रविवार आहे. म्हणजे फरायचं भिजायला घालून येऊस तर भिजल मग आल्यावर करू. म्हणलं आई आम्ही गावातच आहे आम्हाला यायला अजून तास लागून तो तू यायची मग फरायचं कधी भिजायचं ग. म्हणलं तुला आयतच खायला आणते मी नाही ना. आणि केळीचं चिप्स असं आणले बघा आईला खाण्यासाठी. आणि ही बाकीचं साखर ही काय आपल्याला हे लागणाऱ्या रोजच्या वस्तू आहेत. ही साबण झालं, ही कसं आपलं रेग्युलर आहे रोजचं सामान. आणि याचं काय नाही, ही बघा ही मटकीची डाळ 1 किलो आणली जी की मला ही बनवायचं आहे त्याचं. आणि ही अर्धा किलो याची डाळ हरभऱ्याची डाळ. तर मी त्यांना पावशेर द्या म्हणलं होती, पावशेर नाही अर्धा किलो चला असू द्या. तर ही सांग बनवण्यासाठी आणली. आणि ही मुगाची डाळ मग म्हणलं आपल्याला वरण ही बनवायला होईल म्हणून मटकीची आणि मुगाची डाळ भाजीसाठी आणलेली आहे. डोळ्या बघ तुला काय पाहिजे का तिथलं. आणि हे काजू बदाम सुनीचं मागच्या वेळेस आणलेलं संपलं होतं त्याच्यामुळे काजू बदाम आणलेत. आणि खोबरं आणि सुपारी आहे ना ही बघा मी आणलंय. कारण आहे ना जी आता आपण साड्या आणले सगळ्यांसाठी सगळ्यांना देण्यासाठी, तर त्या साड्या आहेत ना त्याच्यामध्ये वटीचं सामान असते ना, तांदूळ आणि खोबरं सुपारी आणि काय असतंय अजून खोबरं सुपारी तांदूळ आणि काय अजून हळकुंड किंवा विलायची काहीतरी एक अशी वस्तू टाकून वटीचं सामान पुढे पॅक करायची. आणि जी आपण साडी ब्लाऊज पीस टोपी टावेल ठेवणार आहे ना त्याच्यात ती टाकायची. त्यासाठी ही मी आणलेलं आहे. आणि इकडं काय ही सामानाची चिठ्ठी आहे बघा. तर ही स्वीटीचं गुलाबजल आहे, बिस्किटचा पुडा अजून एक निघला, शॅम्पूची बॉटल आणायला पाहिजे होती पण आम्ही पुट्टी आणली आहे. ही पाण्याचा डब्बा, चहा पत्तीचा पुडा आणि हे सगळ्यात खाली ना निर्माचा पुडा ठेवला होता. आणि ही बघा ही निघला आपला उडीद स्पेशल मसालायुक्त तयार पापड आटा. आणि ही सामानाची चिठ्ठी लिहून दिलेली आहे. ही जाऊ द्या आता हिचं काय दाजींना लावायचं होतं ना दुकानला त्याच्यामुळे सामानाची चिठ्ठी लिहून दिली. तर दाजींनी तिथं गेल्यावरती मलाच लावलं दुकानला, म्हणजे तूच जा म्हणून. मग तर ही बघा अशी उडीद पावडर आणली मी, म्हणजे आटा आणलाय. तर ही 1 किलोच आहे. तर ह्याच्यात किती पापड होतील सहजी किती होतील मला अंदाज नाहीये, कारण किती पापड होते. जवळजवळ मला वाटतं याच्यात आहे ना किती याच्यावरती दिलं असं नाही इतकं पापड म्हणून. मी एक्सपायर डेट बघितली कारण मला सवय प्रत्येक वस्तूवरती ना काय पण घेताना एक्सपायर डेट बघायची, कारण आपण लक्ष देत नाही हाय असं घेऊन येतो त्याच्यामुळे ते एक्सपायर पण झालेलं असतं, डेट होऊन गेलेली असते. मी पहिलं चेक करत असते. तरी ते ना बघा हे पॅकिंग केलंय 16 मार्चला 2025 म्हणजे ह्याच महिन्यात मार्च मध्ये पॅकिंग केलंय. आता एप्रिल गेल्या महिन्यात पॅकिंग केलेलं आहे. आणि ही एक्सपायर ना 15 जूनला एक्सपायर व्हायचे. तर बराच टाइम अजून मे आणि जून ही महिना अजून. पण 2026 आहे का 25? हा 26 आहे. 2 महिने नाही आता 26 आहे. मी 25च गपते पुढे बघितलंच नाही मी. बरोबर अजून 12 महिने म्हणजे हे चालूला पॅकिंग झालेले गेल्या महिन्यात मार्च मध्ये.
तर या बघा 16 मार्च 2025. तर याच्यात किती पापड होतील सहजासहजी माझ्या अंदाजे ना जवळजवळ 70-80 तर पापड 100च्या आतच धरायचं, पण 100 पतवर जायला असं वाटतंय. अंदाज नाही मला बरं का, मी पहिल्यांदाच बनवते पापड घरी, कारण मी कटाळा करते ना, त्याच्यामुळे पापड कधी पण विकतच असतात. तर ही असा आटाच आणलेला डायरेक्ट. मग सगळी म्हणली अगोदर काय सांगत होत घ्या. तर आता ही डाळ आहे ना सांगायची आहे ना पाले चल माझा आहे ना पाले मेहंदीच्या पुढे आलेल्या मेहंदी ठेवल्या, सांगितलं नव्हतं. तर चला माझा आई ना पण आली, तर आता बघू त्यांचं काय म्हणणं आहे. ही उन्हातानाचं चालत किती सकाळ सकाळी येतो म्हणली होती, आणि पण गावात आता चालू आल्यावरती म्हणलं तुम्हाला त्या पिठाचं विचाराव, म्हणून मी थांब पाणी आणते मी. काय मी दुसरी गाठी ते म्हणजे ते नाही चांगली दिसत, ही घाला ते नका ही घाला 3 बाऱ्याचा काढा लावली बरं म्हणजे नाही नुसती पॅन्टच घाला नांदेड काढा. आपण काय पण कसं म्हणतात मग काय मेले थंड आहे पाणी. विचार तिला 3 बाऱ्या म्हणजे पाणी दुसरं आणू का अजून ह्याच्यात? ह्याच्यापेक्षा काय असं दे योग अख्खी बाटली आपण तुम्ही उन्हातून लय आलाय तर लगेच पाणी इतकं पिऊ नका थोडं. सगळ्या वाटाने गार पाणी पितोय आम्ही तो बाटलीत पाणी. है ना चटई आणते. चटई नको आणू सतरंजी आण. चटई असते त्याला चटई म्हणतात. लय गार पाणी आहे. इतकं गार पाणी पिऊ नका बरं. थांबा मीच आणते दुसऱ्या तांब्यात आणते. तर बघा इथं सामान आम्ही बघत होतो, तर ऐकून आली. आता आईला पीठ दाखवते. बरं अंड्यापासून बसता किती बाऱ्या खोलला बसता नाही खोलला, एकदाच खोलला. दुसरी काम पण हाय तर किती बसताच बघत बसायचं होय सारखं. मला वाटलं अंड्यापासून 7-8 बाऱ्या तर खोलला असं नाही. नाही एकदाच खोललाय फक्त, आणि एकदाच त्याला बघितलाय. सगळं व्यवस्थित आलंय का काय सगळं व्यवस्थित आलंय का म्हणून आई याच्यात थोडं थंड पाणी घे आणि घे. तर कुठे गेली ती? लस्सी पण आणली होती मागाशी येतानी. हा चलते म्हणून तर ठेवली तुझ्यासाठी मी. हा तर इकडं ना आता माझा आई ना आपा पण आले, तर एकदा ना ही पुडा ना ताई आईला दाखव, एकदा आई काय म्हणते ते बघू दे मला, म्हणजे ती पुड्याचं टेन्शन मिटलं. तर मी तीच तरी पण म्हणत होती बरं का, पण त्या भाभी काय म्हणल्या तुम्ही हे घेऊन जावा, चांगलं होतं जास्त, म्हणजे नाही का नुसतं पाणी वाचायचं पापड बनवायला. किती होत्या पापड त्याच्यात? तरी 100 80-90 का? हा नाजूकच करायचं, लय पण मोठं नाहीत ना. आपल्या रुखवतावरती मांडायचे. सांडग्याला डाळ आणली बघ हरभऱ्याची, आणि हा पापड आणि कुरड्याच्या वेळेसच करायचं. नाही आधी सांडग करायचं, सांडगण पापड. कर की आता हा आताच नाही आपा, त्याला बायका बोलवायच्यात. सकाळच्या पारी असतंय. बाया रोज घेत नसते त्या बाया पहिले शाळेला पहिल्या दिवशी थोडं सगळं करून घ्यायचं. हा का? येते का बाया रोज? रोज नाही पण 2 दिवस येत्या. हा 2दा येत्या. मग 2 दिवस दोन असतो. ताई आपणला दे की. आपण माझं खाते खाते दे. काय नको माझं रविवार आईला उपवास आहे आपा. बरं तुम्ही इतक्या उन्हात आणायचं इतका उशीर का केला यायला? निघताना उशीर झाला. निघतानीच उशीर झाला वय. चला ही बसतो तिकडे सोमाच्या घरी जाऊ. हा आलं कोण माणूस चालतात आलं ते गेलो. थांबा गावाचं मला बोलायचंय. आता आले असतं. थांबा की चहा पाणी तर होऊ द्या की, थंड होऊ द्या की. थांबा जरा. हा थांबा जरा. आम्ही काय करू आहे का ना ताई? हा आपण वरण पिलं गे. घ्या की तुमची घे ना का पाहुण्यानेच काय केलं आव घ्या की मग. कधी निघाली होती आई? काय टाइम बैल 12 वाजून गेलते. 12 वाजून गेलते का? बरोबर गावात होता का? हा आम्ही आताच आलो. 10-15 मिनिटं झालं आल्यावर म्हणलं आता सामान आणलंय, आणि या पापडाचं थोडस विचारावं म्हणून मी व्हिडिओ चालू केलता. तेवढ्यात तुम्ही आलात.
अगं चपले घ्यायची होती चपलेच गुण नाही बाजारात गेलो तिथं अगं मग गावात दुकान होतं घ्यायला आणली ना चप्पल आणली हिला फ्रॉक आणली आपण म्हणलं नाही तिथे दुकान हाय की आपा मला एक आणली बघ ह्यांना आणली ताईला आणली नाही का ते हाय की गावात दुकान नाही तिथं कपड्याचं सगळं सगळं झालंय सगळं जयंतीमध्ये सगळं भेटतंय तयार चालू केले दुकान ते किती पाहिजे मग चप्पलच नाही आहे तुला आता येऊ का चप्पल बघा बघा SK फुटवेअर हा हाय गावात जावा ना माझ्या पोरानं टाकलं तो हा ही त्यांना आणली चप्पल आणि ताईला दुसरी आहे. त्याला म्हणतात डोकं चांबार राहिले माग व्यवसाय हो व्यवसाय जे कोणी पण व्यवसाय करू शकते आणि त्याचं काय चांबारानेच करावं असं काय आहे तेव्हा तिला आता चप्पल घेतली आता शिरजोडा नाही घ्यायला लागला शिरजोड आपणच घ्यायचा असतो काय नवरीकडे असतं नवरी जाय बापा होय मग अगं मग ही वापरायला घेतली मग घेता येईल की शिरजोड आपण तिला ते त्याच्याकडे असते ना म्हणजे नवरदेवाकडे असते ना नाही आपल्याकडे असतं नवरी जाय बापा असतं काय नवरीच्या आई बाबा काय काय देतात काय की रिवाज एक द्यायची म्हणलं शिरजोडा द्या ना गं त्यांना हा द्यायला पाहिजे का? तुझ्या टायमाला दिलते का रे माझ्या नाही देणार हा, दिलं होतं की. हा? दिलं होतं की. चप्पल दिलते का दोघांना चप्पल माझा बुट तर कसला होता चप्पल बुट हाताला नव्हतं. माझा बुट तर कसला होता कसला होता चांगला होता चांगला होता चांगला होता ते राजूच्या हातात कार्डबोर्ड होता आमच्या हातात नव्हता ते. हा चुलतेच्या हातात मला कार्डबोर्ड जसं घेईन तसं घेऊन दिलंय बरं चला व्हिडिओला करतोय त्याची एंड आता आई ना आपा आले तर बघू आईला ना आपाला स्पेशल विचारते काय झालं ना की कशामुळं काल इतकी किरकिर केली आता लग्न तोंडावर आले तुम्हाला किरकिर करायची का नीटनाटकं आपलं लग्न पार पाडायचंय विचारते आता नाही हा घातली चला बाय बाय मी आता तुला गाणं शूट करायला हा गाणं शूट करायला आणि लग्नात दुसरी घेऊ हाय का नाही बाय बाय